की आज लग्नांची मोठी तीथ आहे आणि आपल्या बैठकीला पण थोडा उशीर झालेला आहे. जसं आता रवी पवार साहेबांनी सांगितलं, कदाचित आपल्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय कैलासवासी ॲडव्होकेट टी.आर. पवार साहेब मूळ यांच्या संकल्पनेतून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प याची मुहूर्तमेढ कदाचित 45 वर्षाच्या पूर्वी त्या ठिकाणी रोवली गेली आणि मग या आपल्या चारी पाची तालुक्यांमधून अनेक महानुभावांनी, अनेक नेत्यांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि मला वाटतं की याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून येणाऱ्या 21 तारखेला माननीय जलसंपदा मंत्री महोदय नामदार विखे पाटील साहेब, माननीय जलसंपदा मंत्री महोदय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा एक भाग म्हणून गिरणा डावा कालवा, गिरणा उजवा कालवा आणि मोसम साळ कालवा या तिन्ही कालव्यांच्या रुंदीकरण, त्यांची कपॅसिटी वाढवणं, यामध्येही पहिल्या टप्प्यामध्ये माती भरावाचं काम, या कामांचं भूमिपूजन कार्यक्रम आपण 21 तारखेला संपन्न करणार आहोत आणि या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्याच्यासाठी आणि तो कार्यक्रम कुठे कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आजची ही विचार बैठक आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीला माननीय माजी आमदार संजयजी चव्हाण साहेब, माननीय यशवंत बापू आहिरे साहेब, माननीय डॉक्टर विलासजी बच्चाव, माननीय नानाजी दळवी, माननीय दिलीपजी दळवी, माननीय अरुण अण्णा देवरेजी, प्राध्यापक के.एन. आहिरे सर, माननीय धनंजयजी कांदे, संजयजी सोनवणे, शेखराबा पवार, गजेंद्रजी चव्हाण, सुनीलजी महाजन, राहुलजी सोनवणे आणि या तिन्ही प्रकल्पांशी संबंधित असलेल्या भागातील प्रमुख नेते मंडळी, शेतकरी बांधव, या पाण्याच्या संदर्भामध्ये, या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे त्या सर्वांना या विचार सभेसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. मला वाटतं की या प्रकल्पाची जर माहिती द्यायची असेल तर आत्ताच्या घडीला आपल्या सर्वांना माहिती आहे की इथं त्यांनी नकाशा लावलेला नाही, परंतु साधारणपणे पश्चिम भागामध्ये 3 टप्प्यांमध्ये साधारण 9 धरणं बांधून पाणी लिफ्ट करून एका धरणामध्ये ते टाकलं जाईल. त्या धरणातनं बोगद्याद्वारे गिरणा नदीच्या उगमवर ते पाणी सोडलं जाणार आहे. आताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे 10.64 TMC, याचा अर्थ 10,640 MCFT. अगदी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणपणे 4 चनकापूर धरण भरतील एवढं पाणी
कार्यकारी अभियंता कुठे आहे? बरोबर. तर 4 चनकापूर धरण भरतील एवढं पाणी या पहिल्या प्रकल्पामध्ये आपल्या या प्रकल्पाच्या साठी उपलब्ध होणार आहे. साधारणपणे 4,116 कोटी रुपयांचा हा मूळ प्रकल्प आहे. आणि मला वाटतं की या प्रकल्पाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर सुरगाणा आणि कसमादे परिसरातील 81,230 एकर क्षेत्राला आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल या तालुक्यांच्या 42,560 एकर क्षेत्राला हे पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मला वाटतं की नाना आता हा टप्पा क्रमांक 1 आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की माननीय नामदार गिरीश महाजन साहेबांच्या प्रयत्नातून आणखी पाणी कसं उपलब्ध करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालवलेले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे टप्पा 2 मध्ये जो काही अभ्यास आता जलसंपदा विभाग करतो आहे, साधारणपणे आणखी 585 MMQ, याचा अर्थ 20,640 MCFT पाणी आणखी टप्पा 2 मध्ये, म्हणजे आता आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला टप्पा 2 मध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अर्थात त्याचा आता अभ्यास चालू आहे आणि टप्पा 2 म्हणून त्याला येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून पाठपुरावा करून माननीय गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला मान्यता शासनाकडून आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मला वाटतं की टप्पा 1 जे मी सांगितलं की 4,116 कोटी रुपये या कामाची निविदा जलसंपदा विभागाकडे प्राप्त झालेली आहे. आणि नुसती निविदा प्राप्त नाही झाली तर आता अंतिम मान्यतेसाठी म्हणजे 4,116 कोटी रुपयाची ही निविदा असल्यामुळे मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांच्याकडे ती आता विभागाने सुपूर्द केलेली आहे. आणि मला वाटतं की एवढ्या महिनाभरामध्ये त्याची नियमाप्रमाणे कायदेशीर प्रोसेस होऊन त्या निविदेला मान्यता त्या ठिकाणी मिळेल. आणि त्याचं वर्क ऑर्डर झालं की त्याच्याही म्हणजे जे पाणी अडवणं, पाणी लिफ्ट करणं ही जी कामं आहेत त्या कामांचाही शुभारंभ आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पण त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. कारण नाशिक, जळगाव या जिल्ह्यांच्या साठी माझ्या माहितीप्रमाणे किमान 10 ते 12 तालुक्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या प्रकल्पांचा फायदा होत असल्यामुळे अतिशय क्रांतिकारी हा जो प्रकल्प असणार आहे त्याला स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनित्राताई पवार साहेब यांनी स्वतः यावं. जलसंपदा मंत्री महोदयांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम मला वाटतं की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी संपन्न होईल. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मागच्या पंचवार्षिकच्या कदाचित शेवटच्या वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नारपार प्रकल्पाच्या संदर्भातला विषय कॅबिनेट समोर आला तर त्यावेळेस साहजिक आहे की आपण सर्वांनी मिळून मोठा संघर्ष त्या काळात केलेला होता. आणि म्हणून मूळ प्रकल्पामध्ये काही बाबी त्या नसल्यामुळे आपण कॅबिनेटच्या समोर त्या बाबी आणून दिल्या. आपल्या परिसराच्या ज्या काही भावना होत्या त्या काळामध्ये अनेक वर्षानुवर्ष आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी केलेली आंदोलन असतील, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी केलेला पाठपुरावा असेल,
मला वाटतं की त्या कॅबिनेटमध्ये मी हे पण निदर्शनास आणून दिलं की आता मांजरपाडा जो प्रकल्प कार्यान्वित पाठीमागच्या काळात झालेला आहे, खऱ्या अर्थाने तो मांजरपाडा प्रकल्प हा आपल्या गिरणा खोऱ्याच्यासाठी होता, परंतु तो गोदावरी खोऱ्याकडे वळवला गेला आणि त्या काळामध्ये आंदोलन झाली आणि कदाचित आपल्यापैकी उपस्थितांपैकी कोण असेल, माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या काळात एक बैठक पण मंत्रालयामध्ये झाली होती. आपल्यापैकी कोण आपण होते ना, तुम्ही होते? तर त्या बैठकीमध्ये तुम्ही पण होते. तर त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 एकाच वेळेस सुरू होतील. दुर्दैवाने ते होऊ शकलं नव्हतं आणि ती पण आठवण योगायोगाने माननीय अजितदादा पवार साहेब पण बैठकीला होते, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय म्हणून उपस्थित होतेच आणि माननीय छगनरावजी भुजबळ साहेब पण त्या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी हे मान्य केलं, हो त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता. आणि मग खूप विषय आणि आपल्या भावना व्यक्त केल्याच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय केला, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण होते, की मग तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्या भागाच्या भावना मांडण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये गिरणा डावा कालव्याची क्षमता वाढली पाहिजे, गिरणा उजव्या कालव्याची क्षमता वाढली पाहिजे आणि साहजिक आहे मतदारसंघाकडे थोडस झुकतं माप देणं आणि म्हणून जो काही माळमाथा काटवांचा जो परिसर वंचित आहे त्या भागामध्ये पण हे पाणी कसं नेता येईल त्या दृष्टिकोनात एक आराखडा आपण त्या ठिकाणी मांडला होता. आणि मला सांगायला आनंद होतो की साधारणतः मूळ प्रकल्पामध्ये समावेश नसलेल्या या 450-500 कोटीच्या कामांना त्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आपण गिरणा डावा कालवा, उजवा कालवा आणि मोसमसार कालवा यांची क्षमता वाढवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. मला वाटतं की त्या 450 कोटी रुपयांच्या पैकी आज आपण जे काही 21 तारखेला भूमिपूजन कार्यक्रम करणार आहोत ती 78 कोटी रुपयाची कामं आहेत की ज्याच्यामध्ये गिरणा डावा कालवा त्याची क्षमता जी आपण वाढवणार आहोत. साधारणपणे गिरणा डाव्या कालव्याची आताच्या घडीला कपॅसिटी आहे 179 क्युसेक. 179 जरी क्षमता असेल तरी ती प्रत्यक्ष 150च्या आतच त्या कालव्यामधनं पाणी आज आपल्याला उपलब्ध होत आहे आणि ह्या 179 वरून या कालव्याची क्षमता 345 क्युसेक आता होणार आहे. मला जर विचाराल तर साधारणपणे डायरेक्ट दुप्पट कपॅसिटी या कालव्याची होणार आहे. याचा अर्थ असा आहे की जे पाणी यायला 15 दिवस लागतात ते पाणी आता कदाचित तेलपर्यंत 8 दिवसामध्ये आपण देऊ शकणार आहोत. आणि म्हणून जे काही आपलं अस्तित्वातलं कालव्याचं क्षेत्र आहे भूसंपादन केलेलं आहे त्या भूसंपादनाच्या जागेमध्ये जे काही स्ट्रक्चर आहेत पुढच्या टप्प्यामध्ये ते स्ट्रक्चर पण त्या कपॅसिटीचे त्याची कामं त्या ठिकाणी केली जातील. आताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये माती भरावाची कामं ही या ठिकाणी या 78 कोटीच्या माध्यमातून संपन्न होणार आहेत. त्याच्यासोबतच जो गिरणा उजवा कालवा आहे त्या उजव्या कालव्याची कपॅसिटी आता 221 क्युसेक आहे. 221 क्युसेक जरी असले तर साधारणतः 250-200च्या ही कपॅसिटीमध्ये आज पाणी जात नाही, परंतु त्या 221 वरून आता गिरणा उजव्या कालव्याची कपॅसिटी ही 339 क्युसेक म्हणजे साधारणतः 1.5 पट
त्या कालव्याची क्षमता त्या ठिकाणी वाढ होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की निश्चितपणे याचा फायदा एक आपल्या संपूर्ण या पंचक्रोशीला या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. त्याच्यासोबतच मोसम साळ कालवा जो काही आहे त्या मोसम साळ कालव्याची कपॅसिटी आता किती आहे? आता 100ने आहे. ही आता प्रस्तावित 220. मोसम साळ कालवा म्हणजे जो माळमाथ्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचा आहे. आताही येत असताना अर्धा तास तर मला दैकुटे लपावरची जे काही डाऊनस्ट्रीम आणि वरची त्या शेतकऱ्यांमध्ये संवाद साधण्यामध्ये माझा अर्धा तास गेला. तर 100 क्युसेक आता त्या कालव्याची कॅपॅसिटी आहे आणि ती आता 220 म्हणजे दुप्पट पेक्षा जास्ती त्या कालव्याची कॅपॅसिटी वाढवली जाणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की जसं पाठीमागच्या काळामध्ये पण मी बोलायचो नारपार प्रकल्प तर होईल, परंतु त्याचं पाणी गिरणामध्ये आलं आणि ते वाहून गेलं तर आपल्याला काय फायदा होणार आहे. ही भूमिका आपण पहिल्यापासून ठेवत होतो. आणि म्हणून ते जे काही पाणी उपलब्ध होणार आहे ते पाणी स्टोरेज करण्याच्यासाठी भांड आपलं तयार असलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर गिरणा नदीवरचे केटीवेर असतील, मोसम नदीवरचे केटीवेर असतील आणि आताच्या घडीला हे जे काही आता गिरणा डाव्या कालव्याची पण जी काही क्षमता आपण 179 वरून 345 करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की रावळगावच्या पासून आपण वंडेरकडे जाणाऱ्या रस्त्याला एक अजंग लपा तलाव आहे. रावळगाव पासून अजंग तलावात आपण पाणी टाकणार आहोत. अजंग तलावामधलं पाणी मोसम नदीवर जे काही बारागाव पाणी पुरवठा योजना आहे, नाही नवगाव गारेगाव पाणी पुरवठा योजना आहे, तिथे लिफ्ट करून आपण टाकणार आहोत. बाय ग्रॅव्हिटी वडेलवरच्या बंधाऱ्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत की जेणेकरून मोसम साळ कालव्यातनं पण ते पाणी प्रवाहित होऊन पूर्ण माळमाथ्याला त्या ठिकाणी मिळेल. मला वाटतं की नवगाव गारेगाव मोसम नदीवरच्या बंधाऱ्यामध्ये ते पाणी टाकल्याच्या नंतर तिथून लिफ्ट करून आपण वळवाडी गावापर्यंत लिफ्ट करून देणार आहोत. आणि वळवाडी पासून परत एकदा उतारावरचा एक कॅनॉल आपण मला वाटतं की जळकू गावापर्यंत नेणार आहोत. आणि त्याचीच एक ब्रँच आपण विराणे गावाच्या दिशेने म्हणजे बोरी नदीमध्ये पण हे सगळं पाणी त्या ठिकाणी टाकणार आहोत. आणि म्हणून हे भांड आपलं तयार असलं पाहिजे. तो प्रकल्प होईल आणि ते पाणी जर वाहून गेलं तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. या भावनेतून हे भांड तयार करण्याच्याही कामाची सुरुवात आपण या भूमिपूजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मला वाटतं की त्यातल्या त्यात सोप्या भाषेमध्ये कसं शेतकऱ्यांच्या पर्यंत हा विषय पोहोचवता येईल त्यासाठी विचार विनिमय करण्याच्यासाठी ही आजची सभा बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर याचा कार्यक्रम कुठे करायचा म्हणजे त्या पद्धतीने माननीय मंत्री महोदयांना आपल्याला सूचित करता येईल, विनंती करता येईल. आपण ते सांगावं. आणखी या संदर्भातल्या आणखी काही आपल्या सूचना असतील तर त्या आपण सांगाव्यात एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं की तारीख वेळ आपलं निश्चित आणि ठिकाण निश्चित झालं की आपल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत आपले स्थानिक लोकप्रतिनिधी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच आहेत. सर्व आमदार महोदयांना पण मी त्या ठिकाणी कळवलेलं आहे. मला वाटतं की एकदा तारीख आपले वेळ निश्चित झाला की ते सर्व आपले सन्माननीय आमदार महोदय पण त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या संदर्भातली माहिती देतील.
तत्राप एक टेक्निकल माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या कानावर गेला पाहिजे, आणि जेणेकरून जे आहे ते आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पण काय कामं होणार आहेत त्याची पण माहिती आपल्याला सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याच्यासाठी ही विचार सभा आज या ठिकाणी आयोजित केलेली होती. मला वाटतं की आजची माहिती मिळाल्याच्या नंतर तुम्हाला ही सामान्य शेतकरी आणि त्या गावाच्या नागरिकांच्या पर्यंत पण पोहोचवायला सोपं होईल, यासाठी ही आजची बैठक आयोजित केलेली होती. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.